रसिक श्रोते हो, दर्शक हो, मित्र हो, जागतिक मातृत्व दिनाच्या औचित्याने मातृत्वाचा जागर ही मालिका आम्ही मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. यामध्ये माझा मित्र संतोष बबनराव शिरगिरे याला आपण आमंत्रित केलेलं आहे. संतोष, आपलं आयुष्य म्हणजे असं आठवणीचं एक भांडार असतं आणि विशेषतः आपले आईवडील हे आपल्या आठवणीमध्ये खूप असतात. आपण सर्वजण उत्सवप्रिय आहोत. सण उत्सव आपल्या भारतामध्ये खूप असतात. मग लहानपणी आपल्या सण खूप छान साजरे व्हायचे. मग त्या सणाविषयीची एखादी आठवण असेल तर ती आम्हाला ऐकायला आवडेल. हां, नक्कीच. कसं आहे रवी, तू मगाशी म्हटलंच की आत्ता म्हणालास की उत्सवप्रिय आपण आहोत. आपल्याकडे ती दर 10 दिवसाला 15 दिवसाला आहे सतत काही ना काही उत्सव असतात. मला एक आठवणीचं म्हणजे असं की दिवाळीचा प्रसंग येतो. बरोबर. दिवाळीला काय झालं की आईला एकटीला खूप ताण पडायचं. कसं तिला तिथे फराळ बनवायचं आणि त्यावेळेस अशी काही एवढी परिस्थिती नसायची. अगदी दिवाळी उद्या दिवाळी म्हटलं की मग आदल्या दिवशी पर्यंत मग ते सगळी खरेदी वगैरे व्हायची आणि ती खरेदी झालेली असायची आणि मग तर दुसऱ्या दिवशी ते अभ्यंग स्नान म्हणजे पहिली आंघोळ असायची. त्याच्या आदल्या दिवशी रात्री आई सगळं बनवायला घ्यायची. मग घरात मी मोठा असल्यामुळे कसं व्हायचं की मग ते वाटायचं की एकटी कशी काय, ती आजी असायची सोबत पण तरी त्या दोघींना खूप त्रास पडायचा. मग मी काय करायचो, काय मदत करायचो, आईला मदत करणे, काय बनवायला वगैरे. त्या दरम्यान असा एक गंमत असायची की कपडे जो प्रकार असायचा ना, रेडीमेड कपडे. हा, रेडीमेड कपडे. पण त्यावेळेस आत्ता हा रेडीमेडचा ट्रेंड जास्त, पूर्वी जास्त शिवून घ्यायचे. आणि मग आमचे वडील काय करायचे, जो कपड्याचं डायरेक्ट तागा आणायचो, अख्खा तागा आणायचा. त्याच्यामध्ये मग वडील असतील, आम्ही तिघं भाऊ असतील आणि आमच्यात मामा पण असायचे कधी कधी शाळेत. त्यांना एकसारख्या जर रस्त्याने चाललं ना एका ह्याच्यातली दिसावे असं असायचं. आता तसं नाही. आता जर बघितलं ना दर म्हणजे महिन्याला लहान मुलांना किंवा आपण सुद्धा आपल्या मुलांना कपडे घेतो. वेगवेगळ्या कार्यक्रमानुसार सारखं वेगवेगळे कपडे घेत असतो. अगदी शाळेचं गॅदरिंग असेल तर घेतो. हा, गॅदरिंग असेल, मित्राचा वाढदिवस असेल तर. पण आता कसं, त्यावेळेस कसं होतं माहिती आहे, अगदी ओळख व्हायचे. पण त्या दरम्यान माझ्या 2 नंबरच्या भावाची गंमत त्यावेळेस झाली होती. सचिन त्याने काय केलं होतं, म्हणजे तो थोडासा तापट हट्टी असं, त्याला आंघोळ घातली होती, म्हणजे दिवाळीची पहिली आंघोळ घातली होती, अभ्यंग स्नान. आणि त्या दरम्यान काय झालं, तो घाई गडबडीत आला आणि सायकलच्या कॅरियरवर बसायसाठी तो पाठीमागचा जो पत्रा असायचा मडगाड त्याच्यावरती पाय देऊन चढताना पाय निसटला आणि अख्खं त्याचा पाय फाटला. अरे बाबा. आणि ते आमची आई ते सगळं रात्रभर जागलेली. परत तिने सगळं ते फराळ बनवलेलं, आम्हाला आंघोळ घालते. तसल्या सुद्धा दिवाळीच्या पहिल्या दिवशी, पहिल्या आंघोळीच्या दिवशी त्याला ते भात, त्याला अख्खा हळद लावली होती आणि त्याला ते सगळं पांढरं मांस दिसायचं. मग त्याला परत आम्ही दवाखाना, म्हणजे आमची दिवाळी त्या काळातली अशीच झाली. म्हणजे गंमत जम्मत अशी अशा काही बऱ्याच आठवणी आहेत. म्हणजे आपण ज्यावेळेस साजरी करतो, सण साजरा करतो, त्यावेळेस प्रत्येक सणाला काय ना काय घडतच असतं. म्हणजे उत्सवामध्ये आपला उत्साह खूप असतो, परंतु त्या उत्साहाला आवर घालणं महत्त्वाचं आहे. नाहीतर अशी एखादी लहान मोठी दुर्घटना घडते आणि त्याचा संपूर्ण मनस्ताप परिवाराला सहन करावा लागतो. संतोष, अतिशय छान आणि मौलिक आठवण पण सांगितली आणि त्यानिमित्त आमच्या दर्शकांना एक सल्ला सुद्धा मिळाला. धन्यवाद.